आज विजय अण्णा इसकांडे आणि सुनीता इसकांडे या इसकांडे कुटुंबियांच्या वतीने आयोजित केलेल्या या कृतज्ञता सोहळ्यास मंचावर उपस्थित असणारे आजचे प्रमुख वक्ते माननीय गणेश शिंदे, दोन्ही सत्कारमूर्ती, त्यांचे सर्व नातेवाईक, आप्तइष्ट आणि गणगोत मित्रांनो, कृतज्ञता याचा अर्थच असा आहे की तुम्ही जे काही केलं ते तुमच्यामुळे झालं. तुम्ही होतात म्हणून आम्ही वाढलो आणि तुम्ही होतात म्हणून आमचं आयुष्य कार्यरत झालं, असं मयूरने आता मगाशी सांगितलं. मित्रांनो, हा कृतज्ञता सोहळा आत्ताच आदरणीय माझ्या वक्त्यांनी सांगितलं की ओतूरमध्ये पहिल्यांदा घडतोय. का करावा वाटला ओतूरमध्ये हा कृतज्ञता सोहळा? मित्रांनो, आजची जर समाज व्यवस्था बघितली तर तुमच्या लक्षात येईल, भाऊ भावाकडे बघत नाही, आई वडिलांकडे मुले काळजीपूर्वक लक्ष देत नाही. आई वडील आहेत म्हणून केलं पाहिजे अशी जगणारी पिढी आता आपल्यामध्ये आहे. आणि मी गेली 40 वर्ष बघतोय इसकांडे कुटुंब हे या देशातलं, महाराष्ट्रातलं, पुणे जिल्ह्यातलं आणि ओतूरमधलं कदाचित पहिलं कुटुंब असेल, एकत्रित राहणारं कुटुंब. या माय माऊलींचा पुत्र आज कुठे आहे? ऑस्ट्रेलियामध्ये. विहंग आणि त्याची पत्नी ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. पण त्यांचा कृतज्ञता सोहळा त्यांचे बंधू, भाऊजाई आणि त्यांची सगळी पुतणे आणि हे एकत्र येऊन करतात, कारण हे सर्वजण खऱ्या अर्थाने यांनाच आईबाप मानतात. यासाठी हा कृतज्ञता सोहळा आहे. म्हणून मी आज मयूर, मिथिल, विहंग, सागर, कृष्णा या सर्वांना, या संपूर्ण जनतेसमोर धन्यवाद देतो. अरे, तुमच्यामुळे जर असे अण्णा आणि मम्मी तयार होत असतील आणि त्यांच्या कार्याचा जर बहुमान होत असेल तर माझ्या समोर बसलेले माझे आप्तइष्ट गणगोत सगळेच यापासून अनुकरण करतील. आणि दुसरं सांगू, माझ्या समोर बसलेली वसुधा, विद्या, विभा, विना आणि वृंदा, तुमची जबाबदारी वाढलेली आहे. मी तुमच्या आई वडिलांना धन्यवाद देतो की तुम्ही या कुटुंबामध्ये आलात आणि अशी कार्य करण्यासाठी तुम्ही एकमताने आपल्या पतींना मदत करत आहात. पुढील आयुष्य तुमचं अत्यंत उज्ज्वल आहे. त्यासाठी तुम्हाला सुद्धा या मंचावरून सॅल्यूट करतो. सुनीता वहिनी, मी तुमच्यापेक्षा तुमच्या आई वडिलांना, मंदाकिनी शेवाळे आणि रमेश शेवाळे यांना पहिल्यांदा इथं त्यांचं अभिनंदन करतो, कारण इतकी सुसंस्कृत आणि संपूर्ण कुटुंबाने माता मम्मी म्हणावी अशी मुलगी तुम्ही या इसकांडे कुटुंबात दिली. आणि मुली ज्या वेळेस एका कुटुंबात येतात त्यावेळेस मित्रांनो असा हा कृतज्ञता सोहळा पाहायला मिळतो. त्यामुळं या इसकांडे कुटुंबातील प्रत्येक स्त्रीला मी अध्यक्ष म्हणून सॅल्यूट करतो. छोटी गोष्ट नाहीये ही. या सुना आहेत, यांना माझी विनंती आहे की या
पिता आणि मातेचं आता अनुकरण करायचं आहे. मयूर, अरे बंड्या, हा एवढा मोठा सुशोभित कार्यक्रम केला, मात्र जबाबदारी वाढली रे बाबा. आम्ही तुझ्या अण्णांसोबत आहोतच, पण तुमच्याही टीम बरोबर आम्ही असेपर्यंत आहोत याची ग्वाही देतो. सगळा समुदाय इथं जमलेला आहे. या कृतज्ञता सोहळ्यानिमित्त एकच विनम्र आवाहन करू इच्छितो, यापुढे कुटुंब जर बनावीत असावीत तर इस्कांडे कुटुंबियांसारखीच बनावीत. 40 वर्षामध्ये कधी या माऊलीकडे आणि अण्णांकडे आलो तर हा पुतण्या आहे, ही पुतण्याची बायको आहे, ही जाऊ आहे, कधीच नाही. ही जशी काय माझीच मुलं, आणि तेही मम्मी शिवाय. आणि तुम्हाला सांगू, सगळ्यांना माहीत आहे, या घरातले प्रत्येक निर्णय सामूहिकपणे घेतले जातात. कोणाचेही वैयक्तिक संचयित निधी नाही. जो काही निधी आहे तो एकत्रित आहे आणि तो सर्वांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला जातो. हे सुद्धा समाजानं अनुकरण करण्यासारखी गोष्ट आहे. हेही मला आपल्या जनसमूहात सांगायला आवडेल. अण्णा आणि सुनीता वहिनी, आपण मला जो सन्मान दिला, अध्यक्ष म्हणून आपण मंचावरती मला आमंत्रित केलं, गेली 40 वर्ष बंड्यावर जसं प्रेम केलं तसं तुम्ही माता माऊलींनी माझ्यावरही प्रेम केलं. आज ती प्रेमाची पावती मला दिलीत, पण तुमचं ऋण हे या कृतज्ञ सोहळ्यातसुद्धा मी व्यक्त करू शकत नाही. इतके तुम्ही मोठे आहात. आणि मला आज इथं तुम्हाला विश्वास आणि ग्वाही देऊ इच्छितो, तुमच्या छत्रछायेखाली तयार झालेली तुमची सुना आणि नातवंड आणि परतुंड सुद्धा इस्कांडे कुटुंबाचा हा संपूर्ण एकत्रित गाडा अत्यंत संयमपणे नेतील आणि इस्कांडे कुटुंबियाला पुढे शतायुष्य कुटुंब पिढ्यानपिढ्या हे यश लाभतच राहील, असं मी माझं मत व्यक्त करतो. आणि माझं शांतपणे आपण ऐकून घेतलं त्याबद्दल अध्यक्षीय भाषण संपलं असं घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.